परत बोला. प्रॅक्टिस मध्ये ज्यावेळेला ताणतणाव कमी झालेला ज्यावेळेला वाटतो तेव्हा काहीतरी गोंधळ कमी झालाय, म्हणजे एखादी गोष्ट गोंधळातली होती म्हणून ते ताणतणाव जास्त होता आणि ते फील होतं. तो ताणतणाव कमी होतो याचा अर्थ गोंधळ आहे, कारण मनाचं विचलन जाणवत नाही, कारण त्याला पाहता येत नाही. त्याचे स्पष्टपणे त्याची स्पष्टता येत नाही. पण गोंधळ आहे, प्रश्न काय काय ते कळत नाही. परंतु ताणतणाव कमी झाल्यावरती वाटतं की काहीतरी हे अजून झालं पाहिजे. जे कमी होईल त्यावेळेला काहीतरी प्रश्नांची उकल व्हायला सुरुवात होईल असं वाटतं मला. तुम्हाला काय वाटतं सर? मग हे प्रश्न ताणतणाव कमी झाल्यामुळे प्रॅक्टिस चांगली झाल्यासारखी वाटते. पण ते अचानक होतंय, ते अचानक होतंय की असं म्हणता येत नाही. फील काय काय होतं त्या गोष्टी सांगतो मी. फील मला असं जाणवतं, आणि सकाळच्या वेळेला एक अशी उठल्यावरती रिलॅक्स असेल तर ते जशी काही ती हॅबिट बनली ती सकाळच्या वेळेला लवकर जाग येते आणि आपोआप प्रॅक्टिसकडे कल जातो सगळं. तर ज्याला तुम्ही अचानक म्हटलं, हम्म. अचानक कधीही काहीही घडत नसतं. हं. कोणती गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीत आपल्याला कार्यकारण भाव माहीत नसतं. हे कशामुळे काय घडतं ते आपल्याला माहीत नसतं आणि त्यामुळे आपण म्हणतो की अचानक घडतं. अचानक जगामध्ये कोणतीही गोष्ट घडत नाही. त्याच्या हो. पाठीमागं काहीतरी एक कारण दडलेलं असतं. ते अज्ञात असतं, बरोबर. ते आपल्याला माहिती नसेल. हा. पण काहीतरी हम्म. कारणाशिवाय त्यालाच प्रतीच्य समुत्पाद म्हटलंय, कार्यकारण भाव. हम्म. प्रति इति सम उत्पाद. हे आहे हम्म. म्हणून हे होतं. हे हम्म. नसलं, हे नसेल तर मग ते नाही होत. याचा विलय हम्म. झाला की त्याचा विलय होतो. याचा उगम झाला की त्याचा उगम होतो. असं जे काही कार्यकारण एकमेकावरती भावाचं अवलंबून. सूत्र आहे, तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टींची सती नसेल, जागृती नसेल, हम्म. तर मग कशामुळे काय होतं हे कळत नाही. आणि हम्म. अचानक काहीतरी अनुभवाला येतं, जसं आता तुम्हाला अचानक शांतता अनुभवाला मिळाली आणि तुम्हाला वाटलं अचानक झालंय ते. तर ते अचानक शक्यच नाही. काहीतरी आता तुम्ही नंतर लगेच म्हणालात की सकाळी उठले की माझी प्रॅक्टिस सुरू होते, म्हणजे तुमची प्रॅक्टिस चालू आहे. मग त्याच्यानंतरचे जे काही परिणाम आहे ते अचानक होतं असं कसं म्हणता येईल? बरोबर आहे. कोणती गोष्ट तो परिणाम अचानक, असतो, परंतु कशामुळे होतो हे नाही लक्षात येत. मग त्याची सती परिणाम नाही ना. असतो. म्हणून सतीची प्रॅक्टिस हम्म. कमी पडल्यामुळं ते जाणवत नाही, लक्षात येत नाही. भान हम्म. असेल आपल्याला, आपल्या मनाचं, आपल्या भावनांचं, आपल्या भूतकाळाचं पण. म्हणजे कशामुळे घडतं, म्हणजे भूतकाळ म्हणजे काहीतरी आधी घडलेलं आहे, पण त्याला आपण हम्म. सतीमध्ये नसतो. त्यामुळं त्याचा आत्ता होणारा परिणाम लक्षात येत नाही. तर तेव्हा जर आपण जागे असतो, तर त्यावेळेला काय घडलंय हे लक्षात येईल. त्याचा आत्ता काय परिणाम होतो हे लक्षात येईल. म्हणजे दोन्ही वेळाला जर सती असेल, म्हणजे सती कंटिन्यू असेल, तर आपल्याला कार्यकारण भाव लक्षात येतो. तर आपल्याला कशामुळे काय घडतं हे लक्षात येतं. आणि तेच लक्षात येणं हेच आपल्या सती साधनेचं यश आहे. याचा अर्थ असा की आपण, आपलं मन सतत जागृत राहण्यामध्ये यशस्वी ठरतं. आणि तसं जर होत नसेल, तर मग काहीतरी गडबड आहे. म्हणजे त्यावेळेला सती नव्हती असा त्याचा अर्थ आहे. हम्म. तर ठीक आहे, त्याच्यामुळं ते माहिती होतं. मग आपली प्रॅक्टिस सातत्यानं चालू ठेवली पाहिजे. आणि प्रॅक्टिस सातत्याने चालू राहिली का मग आपल्याला सगळ्याच गोष्टी लक्षात येत जातात. हम्म. सगळ्या गोष्टी लक्षात येत जाणं म्हणजे आपल्याला प्रश्न नाही राहत कशामुळे काय होते. हम्म.
अचानक काही होत नाही. अचानक काहीतरी होतंय याचा अर्थ असा की आपल्याला अचानक काहीतरी दिसतंय आणि त्याच्या आधीच हम्म. आपल्याला माहिती नसते आणि पुढचं पण त्याच्यामुळे माहिती होत नाही. आणि जो काही अनुभव आत्ता आपल्याला येतो वर्तमानात, म्हणजे जसं आता एखादं स्वप्न असतं. स्वप्न पडल्यावर बरेच लोक म्हणतात, अरे असं कसं काय स्वप्न पडलं, मी तर कधी विचारही केला नव्हता या गोष्टीचा. आपण विचार केला नव्हता, मनाने विचार केला नव्हता हे आपण म्हणतो, पण मनाने काहीतरी विचार केल्याशिवाय त्या स्वप्नातल्या विषयाचं काहीतरी कारण आधी असल्याशिवाय स्वप्न येत नाही. स्वप्न हे अचानक पडणारी गोष्ट नाही, अचानक होणारी गोष्ट नाही. तो परिणाम आहे. आणि आपण सतीमध्ये नसल्यामुळे, जागृत नसल्यामुळे, कशामुळं हे असलं स्वप्न पडलं, निश्चिततः काही अनपेक्षित स्वप्न असतात किंवा भयंकर स्वप्न असतात. तर अनपेक्षित स्वप्नाबद्दल, अरे हे कसं काय माझ्या मनात आलं, हे असा विचार तर मी कधी केला पण नव्हता. पण असा विचार आपण केला नव्हता हे आपल्याला वाटतं. आपल्या मनानं त्याच्याविषयी काहीतरी आधी चिंतन केलेलं आहे, किंवा चिंतन म्हणण्यापेक्षा विचार केलेला आहे. चिंतनही केलं असेल पण ते जागृत चिंतन नव्हतं, तेव्हा आपण भानावर नव्हतो, त्यामुळं स्वप्न अचानक पडलं असं आपल्याला वाटतं. परंतु आता काही संशोधक जे आहेत, मानसशास्त्रज्ञ, आता ते मानसशास्त्रज्ञच नाही, जो जागृतीचा अभ्यास करतो तो सुद्धा, त्याला सुद्धा हे जाणवतं की त्या पाठीमागं काहीतरी आहे. तर काही शास्त्रज्ञ जे आहेत, मानसशास्त्रज्ञ जे आहेत, जसं आता फ्राईड आहे किंवा आणखीन, फ्राईडनं तर ह्या फार मोठा शोध लावलेला आहे, स्वप्न आणि मिस्टेक्स. ते त्याने स्वप्न स्वप्न तो विचारायचा, तो पेशंटला विचारायचा. कारण सायकॅट्रिक ट्रीटमेंटसाठी जे यायचे त्याच्याकडे पेशंटला पेशंटशी काउन्सिलिंग करायचं, पेशंटला आधी विचारायचा, भरपूर विचारायचा, भरपूर बोलू द्यायचा. आणि मग तो पेशंट आधी विश्वास निर्माण करायचा तो, आणि मग तो बोलायला लावायचा, बोलू द्यायचा. आणि बोलताना पेशंट काय 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 सांगतो ते बारकाईनं त्याच्या नोंदी ठेवायचा. आणि त्याच्यातून तो निष्कर्ष काढायचा का ह्या पेशंटच्या भूतकाळात काय घडलं असेल. किंवा त्याला जो अंदाज येतो त्याच्याविषयी तो पुन्हा प्रश्न विचारायचा आणि आणखीन मागे मागे जायला सांगायचा. तर कधी कधी काय व्हायचं का तो त्या मूळ कारणापर्यंत पोहोचत नसेल, किंवा तो पेशंट त्या कारणापर्यंत पोहोचत नसेल, परंतु त्या निमित्तानं तो पेशंट भानावर येत असेल, सतीमध्ये येत असेल, आणि त्याला काही गोष्टींचं उत्तर सापडत असेल, त्याचा परिणाम म्हणून त्याच्यावरचा तणाव कमी होत असेल. आणि मग त्याचा निष्कर्ष त्यांनी असा काढला, शास्त्रज्ञांनी, किंवा काउन्सिलिंग केलं, पेशंटला बोलू दिलं, त्याच्यामध्ये स्वप्नांचा फार मोठा सहभाग असायचा, किंवा आणखीन फिलिंगचा, वाटणं, काय वाटतं जो वाटण्याचा किंवा फिलिंगचा किंवा स्वप्नांचा जो काही प्रभाव आहे, तो जो पेशंट बोलून दाखवायचा, तर तो स्वतःच त्याच्या मागे मागे जात असेल. तो, हा हे असं झालं, याच्या आधी असं झालं, मग असं झालं, तसतसा हे फ्राईड अं, त्याच्या पद्धतीने तो अर्थ काढत असेल किंवा शोध घेत असेल. ह्याच्या पाठीमागं असं काही घडलं असेल का, याचा त्रास या पेशंटला झाला आणि त्याच्यामुळे त्याला
अशी स्वप्न पडतात, असे विचार येतात मनात. हे एक त्यांचं ते तंत्र आहे पेशंटवरचा ताण कमी करण्याचं. ज्या गोष्टी अचानक वाटतात, अचानक काहीच नसतं. एव्हरी इफेक्ट हॅज कॉज. प्रत्येक परिणामाला कारण असतं. त्याचं नाव प्रतीचं समुत्पाद, कार्यकारण भाव. आणि मोठा अभ्यास आहे हा एक. पण ह्या बेसिक गोष्टी जोपर्यंत आपल्याला चांगल्या लक्षात येत नाही, सती साधनेतल्या, जागृतीच्या, प्रॅक्टिस मधल्या आणि अभ्यासातल्या या गोष्टी जोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही, तोपर्यंत आपल्याला फार खोलात चर्चा करायला जाणं पण अवघड वाटेल. कारण जी गोष्ट अनुभवाची नाही त्याच्यावर चर्चा केली का मग माणूस अजून थोडासा गोंधळतो आणि स्वतःचे काही तर्क त्याच्यातून निर्माण होतात. मग स्वतः अजून गोंधळ निर्माण होऊ शकतो. म्हणून जागृती, 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 सती, सती, सती. आपलं जगणं, आपलं आयुष्य म्हणजे आपली काया, आपलं जाणीवा, चित्त, वेदना, चित्त आणि विचार प्रक्रिया, हे सगळं जागृतीच्या प्रकाशात आलं पाहिजे. तो अभ्यास महत्वाचा आहे. व्हेरी गुड. तुमचा प्रश्न चांगला आहे आणि प्रॅक्टिकल आहे. तो प्रॅक्टिसचाच परिणाम आहे. असे प्रश्न जे येतात तो प्रॅक्टिसचा पण परिणाम आहे. पण अजून चांगली प्रॅक्टिस असेल तर तुमचं तुम्हाला का त्यातलं कार्यकारण भाव पण लक्षात येईल. थँक्यू. सुनील जाधव सर, ऍडिशनल सुनील साळवे सर, काय ऍडिशनल तुमच्या वाचनात असेल किंवा अनुभवात असेल तर सांगू शकता. कारण तुमचं पण ह्या विषयावरचा अभ्यास चालू असतो, मला माहिती आहे. हा. हा, जय भीम सर. जय भीम. हा सर, आज म्हणजे आपल्या या विषयाशी संदर्भात नाहीये पण थोडंसं वेगळं आहे. हा. आज म्हणजे माझ्या हाती आता ज्योतिबा फुले यांचं शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लागलं. तर मी सहज म्हणजे मी आजपर्यंत ते वाचलेलं नाहीये. तसं ते पुस्तक मूळ पुस्तक नाही, त्याचं संक्षिप्त त्याचा सारांश घेतलेला आहे. तर ते शेतकऱ्यांची जी अवस्था त्यांनी जे वर्णन केलेली आहे ते म्हणजे मी वाचून म्हणजे अक्षरशः म्हणजे थोडं डिस्टर्ब झालो मी. खूपच त्यात बारीक वर्णन त्यांनी केलेलं आहे की शेतकरी कसे दुःखी कष्टी होते. हम्म. म्हणजे आपण एक म्हणजे ज्योतिबा फुलेंना एक सामाजिक कार्यकर्ता किंवा आणखीन बरंच काही, पण ते एक लेखक पण किती उच्च दर्जाचे होते, इतके त्यांनी बारीक त्यात ओंदोंदी ठेवलेले आहेत. त्या शेतकऱ्यांच्या घरात एक घराचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. हम्म. ते म्हणजे मी तर म्हणतो आजपर्यंत कोणताच लेखक तेवढं इतकं डिटेलमध्ये, म्हणजे माझ्याकडे जे पुस्तक आहे ते पान नंबर 55 वर त्याचं ते थोडं वर्णन केलेलं आहे. हम्म. खूपच वेदारक वर्णन केलेलं आहे ते घरातली काय परिस्थिती असते वगैरे. तर ते बघू पुढं मागं ते पुस्तक मी कंटिन्यू वाचेल. छोटंसं आहे, संक्षिप्त आहे ते. हम्म. आणि साधनेच्या संदर्भात म्हणायचं झालं तर म्हणजे मला असं कधी कधी असं जाणवतं की जेव्हा मी एखादी म्हणजे गोष्ट करतो किंवा काम करतो तर ते माझ्या मनात अशी निर्माण झाली आणि नंतर मी करतो याचं मला थोडंसं असं लिंक लागल्यासारखी वाटते. की जसं समजा पहिलं कसं व्हायचं की आपण काम पण करतो म्हणजे एखादी कृती करतो की ते पण त्याच्या अगोदर ते एक म्हणजे ती इच्छा ती कुठेतरी असे खोल असं ढवळाढवळ झाली आणि नंतर मी ती कृती केली हे लक्षात म्हणजे थोडंसं लिंक लागल्यासारखी जाणवते मला असं कधी कधी. म्हणजे आपण कशामुळे काय करतो हे लक्षात येतं, हा असं समजा असं अगदी म्हणायचं. छोटे, हो म्हणजे अगदी छोटी जरी गोष्ट जरी समजा झाली की समजा आता एखादं मला पुस्तक मला घ्यायचंय किंवा मला एखादी वस्तू घ्यायची तर त्याच्या अगोदर ती एक इच्छा निर्माण झाली ह्याची मला जाणीव व्हायला लागली अशी. त्याचा परिणाम ते पुस्तक घेणं आहे. हा. हा हा असं पहिलं बरोबर आहे. पहिले ह्या दोन गोष्टी एकजीव होत्या, हो. त्या आयसोलेट नव्हत्या अशा. आता ते मला कधी कधी लक्षात येतं.
सती साधनेचा जितका बारकाईनं अभ्यास करू, आपण प्रॅक्टिस करू, आणि आपल्याला बघा, म्हणजे आता पॉज घेतला ना, मी बोलताना पॉज घेतला तर उगीच पॉज नाही येतो, किंवा असं इकडं पाहिलं उगीच मी इकडं नाही पाहत. काहीतरी असं आहे की जे मला तिकडं पाहायला भाग पडला. भाग पाडतंय. हा. काहीतरी असं आहे का मला इथं फोकस करायला, कॉन्सन्ट्रेट व्हायला भाग पाडतं. काहीतरी असं आहे का माझी नजर इकडे जाते. विनाकारण काहीच होत नाही, हम्म, विनाकारण हम्म, मान पण हलत नाही. आपण विनाकारण म्हणल्यावर ते ते विनाकारण हे मानेत पण आहे ते. हम्म, आपण हसतो, उगीच हसत नाही. काहीतरी असं हम्म, नवल, नाविन्य काहीतरी असं सापडतं आतमध्ये की आपण हसतो. हम्म, किंवा विचित्रपणाला हसतो, जसं आता जोक असतात, विनोद असतात. तर विनोदाला आपण हसतो. का हसतो? तर ते विचित्र आहे. आणि मन असं अरे हे असं असं कसं काय. तर ते तसं ते विचित्र झालं म्हणून तो हसतो. म्हणजे आता आचार्य अत्रे पण म्हणे विनोद का होतात, तर त्यांनी ते पण म्हणे काहीतरी विचित्र आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं का हा माणूस असा चालला तर असा वळेल, तर तो तसा न वळता तो इकडे वळतो. तर मग आपण हा इकडे का वळाला, ते रस्ता तर इकडे, मग इकडे का वळाला, आणि इकडे जाऊन मग धडकला. हम्म, नाही का, समजा आता अशोक सराफांचे समजा हे काही चित्रपट विसराळूपणाचे त्यांचे जोक असतात, हम्म, असायचे हम्म, है ना. अशोक सराफ हम्म, विसराळूपणाचे म्हणजे असं, तो समजा दरवाजा ढकलला की त्याच्या त्या टेन्शनमुळे तो परत मागे येतो. हा दरवाजा ढकलतो आणि सोडून देतो, आणि हा पुढे जातो आणि दरवाजा आदळतो. विनोद होतो. तर चार्ली विनोद चॅप्लिनच्या ह्याच्यात है ना. पण, चार्ली चॅप्लिन, काय, चार्ली चॅप्लिनच्या हा चार्ली चार्ली चॅप्लिनच्या चॅप्लिनचे चित्रपटात. पण तसेच आहे ना, अनपेक्षित म्हणजे असं. हम्म, हम्म, तर आता यांनी दरवाजा उघडला, त्याला टेन्शन आहे, तर त्याने दरवाजा हळू ढकलला पाहिजे आणि बाहेर पडून मग सोडला पाहिजे. तर त्या घाईघाई म्हणजे तो आता हे घाईघाईच व्यक्तिमत्वच असतं जरा. म्हणजे चार्ली चॅप्लिनचे व्यक्तिमत्व असतं घाईघाई. अशोक सराफांचं पण तसंच घाईघाई. नाही का, उदाहरणार्थ सांगतो मी, म्हणजे हम्म, तसं हम्म, तसा रोल आहे त्यांचा. ते हम्म, घाईघाई, मग ते घाईघाई जायचं आणि घाईघाई दरवाजा लोटायचा आणि घाईघाई सोडून द्यायचा, आणि तो घाईघाईचा तोंडावर आदळतो. आणि मग ते पुढचे अभिनय. तर विनोद जे असतात, अनपेक्षित घडणं, अनपेक्षित घडणं वगैरे वगैरे. तर अचानक काही घडत नाही. हे सगळ्याचं उत्तर हे आहे, अचानक काही घडत नाही. काहीतरी आहे, समथिंग इज देअर विच मेक्स अस लाफ. काहीतरी असं घडतं का ते हम्म. आपल्याला हसायला भाग पाडतं. काहीतरी असं घडतं की ज्याच्यामुळे आपण गंभीर होतो. कधी कधी असं पण असतं की गंभीर होण्यासारखं काही नसतं, पण माझं मन तसा विचार करतंय काहीतरी गडबड आहे इथं. ते काहीतरी गडबड आहे, आणि लगेच गंभीर होतं मन. आणि नंतर काहीच गडबड नव्हती, मीच तसा विचार करत होतो. सर ते एक चार्ली चॅप्लिनचा एक सिटी म्हणून एक चित्रपट आहे, हा हा सिटी लाईट. हा तर त्याच्यामध्ये एक स्विमिंग पूल दाखवलाय आणि तिथे एक माणूस आहे ना, सुसाईड करायला आलेला. तर त्यांनी काय केलेलं आहे, गळ्यामध्ये दोरी बांधली आणि त्याने एक दगड पण त्यांनी ठेवला आता दोरीला लागून. म्हणजे हा उडी मारायची आणि दगड दगड पण, म्हणजे दगडामुळे तो वर येणार नाही वगैरे. हा 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 तर त्याच्या आपल्या जे आता मुकच आहे, सगळे अभिनयावरच आहे ते. तर चार्ली चॅप्लिन त्याला समजून सांगतो बा सुसाईड करू नको वगैरे वगैरे असं. तर त्या दोघांचे चांगलेच म्हणजे हे होते. तो म्हणतो मी करणार, तो म्हणतो असं नको करू. पण त्या गडबडीमुळे तो माणूस काय करतो, आपल्या गळ्यातील दोर ना चार्ली चॅप्लिनच्या गळ्यात टाकतो आणि तो दगड पाण्यात टाकून देतो. अच्छा. त्याच्यामुळे चार्ली चॅप्लिन पाण्यात जातो. हा. म्हणजे अनपेक्षित. अनपेक्षित. तर अशा काही घटना आहेत का अजून, किंवा असं घडलं आणि का घडलं मला कळेना. म्हणजे विचारत पडलो असं का घडलं, असं काही कोणाच्या मनात असेल, काही घडलेलं असेल तर सांगा. आज अचानक मिटिंग ठेवल्यामुळे जास्त लोक, आता मला वाटतं भूषण येऊन गेले. त्यांच्या तिथल्या विहारामध्ये हे चालू आहे, वर्षावास.
व त्या कार्यक्रमात असतील ते, आणि हम्म, त्यांनी बरोबर. हे पण ह्या मीटिंग मध्ये पण आले ते, आणि ते तिथं असणार आहे, त्यामुळे त्यांनी ते बंद केलं. मला माहिती त्यांची मीटिंग 8 वाजता सुरू होते, आता 8:30 होतात विहारामध्ये. त्याच विहारामध्ये काल कार्यक्रम होईल असं वाटत होतं, पण वर्षावासामुळे त्यांचं पूर्वनियोजित कार्यक्रम होते, आणि त्यामुळे मग तो कार्यक्रम झाला नाही. म्हणजे मला तिथे जाता आलं नाही घाटकोपरला, आणि मग मी परत आलो. एनिवे, तर मानसिक पातळीवरच्या ज्या घडामोडी आहेत, मनातल्या घडामोडी, मग त्या विचारातल्या असो किंवा भावनांमधल्या असो, कुठल्याही जाणीवा असो, म्हणजे वेदना, फिलिंग, काहीही असो, त्याच्याशी आपला सतीचा संपर्क पाहिजे. सतीने संपर्क पाहिजे, जागृती पाहिजे, मग ती गोष्ट आपल्याला खोलात जाऊन लक्षात येते हळूहळू हळू. पण त्याच्यासाठी आपलं मन आधी स्थिरावलं पाहिजे. तर ते पहिलं काम आहे. मन स्थिरावल्याशिवाय, म्हणजे त्याला समथा म्हटलेलं आहे, शांत होणं, ट्रँक्विलिटी. जोपर्यंत ती शांतता येत नाही, तोपर्यंत त्याच्या खोलात जाणं शक्य नसतं. जसं स्वच्छ पाणी असतं आणि ते शांत असतं, तर तळ दिसतो, तळ दिसू शकतो. अर्थात खूप खोल असेल तर नाही दिसणार, परंतु आतलं दिसतं. तळ जरी नाही दिसला तरी पाणी पाणी जेवढं स्वच्छ आणि शांत, तेवढं त्याच्यातलं खालच्या हालचाली दिसायला सुरुवात होते. जसं आपली जी प्रॅक्टिस आहे, ही प्रॅक्टिस चित्तशुद्धी पण करते आणि मनशांती पण आणते. बुद्धांचा हा शोध आहे. आधी आधी पहा, जसं आहे तसं पहा. पाहता पाहता ज्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात, म्हणजे मनाला ज्या गोष्टी कळायला लागतात, ज्याचा बोध होतो, बोधी, ज्याचा बोध होतो, ज्या गोष्टी कळायला लागतात, त्या जर दुःख, यातना, तणाव निर्माण करणाऱ्या असतील, तर मन स्वतः त्याच्यातून बाहेर पडण्याचा किंवा त्याच्या कारणांचं शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न होतो. उदाहरणार्थ, मला जर राग येतो आणि मी रागामध्ये बोलतो आणि काहीतरी करतो, तर ह्या राग येण्याच्या ठिकाणी आणि कृती करण्याच्या ठिकाणी आणि त्याचा परिणाम, या सगळ्या गोष्टीचं जर क्रमाक्रमानं उलट भान आलं, आधी परिणाम, मग कार्य, मग कारण, म्हणून कार्य कारण परिणाम अशी ती शृंखला आहे, अशी ती लिंक आहे. तर आधी आपण परिणाम परिणाम आपल्याला जाणवतात का, याच्यामुळे असं असं झालं. परिणाम जाणवला की परिणाम ज्याच्यामुळे झालेला आहे, ती कृतीवर आपण येतो, आणि त्या कृतीचं मूळ जे कारण आहे ते चित्त, मन, तिथं आपण पोहोचतो. तर सतीमुळं हे सगळं एक एक करून शुद्ध व्हायला सुरुवात होते, आणि मन शांत होतं, स्थिर होतं. आणि ते जसजसं स्थिर आणि शांत होतं, तसतशा आतल्या गोष्टी आणखीन क्लिअर व्हायला सुरुवात होते, म्हणजेच कार्यकारण भाव कळतो. हे आपल्या प्रॅक्टिसचा परिणाम आहे. म्हणजे आता इथं बहुतेक लोक प्रॅक्टिस करणारे आहेत, त्यांना मी काय म्हणतो ते थोडस तरी लक्षात येईल, आणि त्याचे तुम्हाला स्वतंत्रपणे स्वतःच अनुभव आले पाहिजे, येतील ते. अशोक, काय बोलायचे का? अं, बोलायला खूप काय आहे.
त्यातल्या खूप पैकी एखादं सांगा चांगला विषय. कारण मला विषयच कारण तुम्ही मला फोन केला आणि ते मला विषयच बोलतो आता. तुम्ही मला फोन केलता आज वर्ग आहे आणि मला आपलं बोलणं मला वाटतं 7 वाजून 44 मिनिटं झाले. तुमच्याकडे लाईट गेली की काय? हा लाईट गेली. बरं. हा. 7:45 आपलं बोलणं झालं हा. आणि माझ्या लक्षात होतं वर्गाला जॉईन व्हायचंय. हा. आणि दुकानावर थांबलो मी. आमच्या इथं दुकान आहे ना आपल्या चौकात. हा. तिथे 2-4 मित्राला बोलत होतो हा. आणि अचानक पाहिलं 8 वाजून 16 मिनिटं झाली. अच्छा. मग जॉईन व्हायला मला 8 वाजून 19 मिनिटं लागले. अच्छा, म्हणजे जॉईन 15 मिनिटामध्ये तुम्हाला विसर पडलाय तो. 15 कारण मला मिनिटामध्ये वाटतं विसर पडला. 15-20 मिनिटं मी तुम्हाला फोन केला होता आधी मुद्दाम. हा 15 मिनिटात विसर पडला मला. हा. तर तो विसर आणि ते विसर अचानक नाही पडला किंवा आपोआप नाही पडला. तुमच्या डोक्यात हा मनात असे काहीतरी विषय असते. पहिली गोष्ट कसं आहे की तुम्ही मेसेज न पाहिल्यामुळं हा त्या मीटिंग मध्ये यायचे आपल्याला ते ठरवलं नव्हतं मनानं. पण तुम्ही तुम्ही ठरवलं. कॉल केलता ना. ते कॉल नंतर केला. तुम्ही मेसेज हम्म. न पाहिल्यामुळे तुम्ही ठरवलं नव्हतं. नंतर मी कॉल केला. तुम्ही म्हटले मेसेज पाहतो. तुम्ही नंतर पाहिला पण असेल, परंतु मित्रांच्या हम्म. गराड्यात असल्यामुळे आणि तिथं ते विषय असल्यामुळे तुम्हाला आणखीन 15-16 मिनिट उशीर झाला आणि आणि भान तर हरवलं. दुपार हा. भान त्या आणि मी ध्यानांमध्ये, अनेक ध्यानांमध्ये, विषयांमध्ये आधीच भान नव्हतं. त्या विषयांमध्ये तुम्ही हरवले आणि अचानक तुम्हाला भान आलं, जाग आणि आली. जॉईन झालो. अरे आपल्याला मीटिंगला जायचे. तुम्ही जॉईन झाले. म्हणजे जॉईन आता झालो हे. आणि मला हा. तुमचा विषय मला काही कळाला नाही. फक्त साळवे संगटचं बोलणं आणि तुम्ही आधी स्वप्नाबद्दल काहीतरी बोलत होता हा. ते तेवढंच ऐकलं मी. तुम्ही आता तिकडून घाईघाई आले. पंधरा हा सोळा मिनिट तुम्हाला उशीर झाला म्हणजे घाईघाई आले. घाईघाई हा आल्यानंतर लगेच मन त्या ह्याच्यामध्ये येत नाही, उतरत नाही. आणि त्याच्यामुळे तेवढ्या काळात काय बोलणं झालं ते कळणार नाही. सुनील साळवे सरांचं बोलणं येईपर्यंत तुम्ही थोडे स्थिर झाले. हा ठीक आहे. हा. आणि मग आता तुम्ही या प्रवाहामध्ये आले, मीटिंगच्या प्रवाहामध्ये आले. आणि मग तुम्ही आता सांगितलं की मी मित्रांच्या गराड्यात होतो आणि त्या ह्याच्यामध्ये मी सांगितलं तरी मीटिंग विसरतो. तर आपल्या मनाचं काम असं चालत असतं हे लक्षात घ्यायचं. ते काय चुकीचं आहे आणि बरोबर आहे असा त्याचा विचार नाही करत बसायचा. माझं आणि चुकलं. दुपारी सर मी 1 घंटा माझ्या मनाबद्दलच शोधत होतो. हा. आपलं मन काय कार्य करतो. काय कार्य करतं. आज मी दुपारी 1 ते 1.5 घंटा तिथंच माझं लक्ष होतं मनावरच. हा. हा. कारण म्हणजे. आपण दिल्लीला गेलो, कुठं कुठं काय केलंय भूतकाळात हा. हा. ते नेमकं कुठं साठवलं जातं. हा. हा. आणि आपण ते मन कुठं आहे, मन अच्छा. कायत आहे हे मला समजलं. हा. पण नेमकं कुठं आहे. ते असं पार्ट दाखवता येत नाही. पण पुन्हा मी दुसरा विचार केला, हे मेमरी म्हणजे ही मेंदू असावी असं माझं मन आलं. मेंदू त्यालाच आपण मेमरी म्हणतो. म्हणजे कसं मला जर काही आठवलं नाही तर मी काय विचार केला, कधी कधी मी एखादं पुस्तक वाचतो आणि ज्यावेळेस आठवत नाही त्यावेळेस माझी बघायची स्वतःची, मी वर डोळ्याची पद्धत जे बघायची आहे का ती डोक्याच्या दिशेने असते, वरती आभाळाच्या दिशेने. मग त्याच्या आधारे मी असं समजलो मेंदू म्हणजे मंथन असावा. असा मी आज 1-1.5 घंटा विचार करत होतो आणि तिथंच पण आपला प्रश्न बी आला माझा. तर हे मेंदूचं आणि मेमरीचं आणि विचारांचं लोकेशन, म्हणजे त्याचं हा फिक्स ठिकाण हम्म, हे कधीही सापडणार नाही. हा ते फक्त जाणवणार. आणि ते का सापडत नाही, तर आपलं चित्त, आपलं मन हे प्रवाह आहे. हा. आता तुम्ही नदीच्या कडेलाच राहता तुमच्या गावात, है ना? तुमच्या गावाच्या होय. कडेलाच तुमचं घर आहे हम्म, आणि नदीच्या कडेलाच घर आहे. होय. आता तुम्ही नदीचं पाणी, तुमचं वय समजा आता 40 आहे किंवा काय असेल ते, हा इतके वर्ष तुम्ही ते नदीचं पाणी पाहताय. हम्म, तुम्हाला दाखवता येईल का हे 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 जे पाणी आता वाहते हेच आधी पाहिलेलं पाणी आहे? अं,
आधी मी रॉंग उत्तर दिलं असतं, पण तुमच्या आपल्या जागृतीमुळं आहे ते पाणी मी दाखवू शकत नाही असं मला वाटतं. तसंच मन दाखवू शकत नाही, कारण तो प्रवाह असं. आहे. तो प्रवाह आहे आणि त्याचे जे काही थोडेफार पडसाद असतात, परिणाम असतात आपल्या मनावर, हम्म. ते परिणाम आपल्याला फक्त जाणवतात. त्याला आपण मेमरी म्हणतो. एक एक शब्द त्याला मेमरी आहे. हा. किंवा हा. त्याच्यामुळे होणारा यातना आहे किंवा त्याच्यामुळे होणारा आनंद आहे. तर ते परिणामावरून आपण म्हणतो हा ती 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 गोष्ट आहे. ती ती गोष्ट कुठे आहे ते हा. नाही माहिती, तर त्याचा परिणाम हा. आपल्याला जाणवतो. आणि ती बरोबर. गोष्टीचं लोकेशन, फिक्स लोकेशन नाही सांगत, पण ती या क्षणात निर्माण झाली, त्याच्यामुळे तो परिणाम झाला. म्हणजे आता तुम्हाला काही दिल्ली आठवली, मगाशी म्हटले तुम्ही दिल्ली हम्म. आठवली, मग दिल्लीच्या घटना, तुमच्या ज्या काही प्रिय अप्रिय घटना असतील, ती हा. घटना आठवली आणि त्याचा परिणाम तुम्हाला जाणवला आणि तुमचं मन तिथं रेंगाळलं जायचं. त्याच्यात ते, हा. पण आता ते सांगू शकत नाही ते इथे इथं होतं म्हणून. इथे इथं ते दिल्ली आली मनात, इथे इथं दिल्ली आली असं नाही म्हणू शकत. तर येऊन गेलं अगदी ते, बरोबर. येऊन गेलं. तर मन हा, चित्त हा प्रवाह आहे, गती आहे, त्याला आपण हो. गती म्हणतो. हम्म. म्हणून आपला अभ्यासही, सतीचा अभ्यासही गतिशील आहे. म्हणजे श्वासाचा प्रवाह आहे, श्वासाचं सतत येणं जाणं चालू आहे, आनापान. ते दाखवू शकत नाही हा आनंद हे अपान, कारण ती गती आहे आणि ती गती जाणवते, सतत जाणवते, जर त्याच्या संपर्कात आपण असू तर. तर श्वास गती आहे. कायेमध्ये उतरलो की कायेमध्ये सगळीकडेच अनेक प्रकारच्या हालचाली आहेत, गती आहे, टॉप टू बॉटम, डोक्यापासून पायापर्यंत. आणि त्याच्यामध्ये अगदी अनेक बरोबर. गोष्टी आहेत, अनेक क्रिया आहेत. फक्त आनापानच नाही, पचनक्रिया आहे, हार्ट आहे, त्याचं सर्क्युलेशन आहे, आणखीन काय आहे, विचार क्रिया, मेंदू आहे. आणि त्याच्यात घडणाऱ्या ह्या ज्या विचार आणि भावनांच्या ज्या अनेक गतिशील गोष्टी आहेत, त्या वर्तमानात ज्या आहेत त्या जाणवतात या क्षणात. ती सती आहे. कारण अगदी वर्तमानात, बरोबर. हा, वर्तमानात जे घडतंय आणि घडून जाते ते त्यावेळेला ते जाणवतं. आणि नंतर सर मग असा विचार करत करत मी पुन्हा असं वाटलं मला, जसे नागशेन आणि मिलिंद यांचं जे आहे का ते, त्यांचं थोडं भाषण झालेलं रथाबद्दलचं. नंतर मी असा विचार केला, मन तर मेंदूत नसेल, पण मन हे पूर्ण आपले मज्जातंतू, पूर्ण कायामध्ये, पूर्ण जसं ते नामरूप रथाचं उपमा दिली का, तसंच मन असावं असं पुन्हा असंही वाटलं मला. असं मला वाटलं होतं. हम्म. तर मिलिंद प्रश्नाचं जे नागसेन आणि मिलिंदांचा संवाद आहे, हा. ते तुम्ही आधी वाचल्यामुळं मेमरीच्या रूपात हम्म. ते तुमच्यात आहे. हा. आणि असं काहीतरी तुमचं चिंतन चालू आहे का, ते चिंतन त्या मिलिंद आणि नागसेनांच्या संवादाशी मॅच होत आहे. म्हणून ह्या कारणाने ते आठवलं, हम्म. ह्या निमित्तानं ते आठवलं. आणि मग मग तर्क सुरू झाला, बा हे असं असं असं. हा. माझं म्हणणं कसं, जसं रथ दाखवता येत नाही तसं मन दाखवता येत नाही, असा माझा विचार आला. रथ तरी दाखवता येतं, कारण ती सॉलिड गोष्ट आहे. म्हणजे दुसरा हा. रथ दाखवता येऊ शकतो, जसं आता लग्नात हा. वापरतात ना रथ. समजा हा. हा. चार चार घोडे असलेला किंवा दोन घोडे असलेला रथ असतो बघा, तो हा. बग्गी, बग्गी म्हणतो आपण त्याला. तर ते हम्म. तो रथ दाखवून, हा रथ असा असू शकतो किंवा आणखीन जरा आलिशान मोठा असू शकतो. पण मन मन असं सॉलिड नाही, ते असं म्हणजे ज्याला आपण सॉलिड म्हणजे काय, दाखवता येण्यासारखं. रथ दोन दाखवू शकतो ना आपण. ठोसपणा. हा, ठोस. ठोस नाही, हा, त्याच्यामध्ये ठोसपणा हम्म. नाही. ते दाखवू हम्म. शकतो. मन ही ठोस गोष्ट नाही. बरोबर. मन ही गती आहे, हे क्रिया आहे. क्रिया दाखवू शकत नाही. ज्याच्यात क्रिया चाललेली आहे ते आपण म्हणू शकतो हे असं असं आहे म्हणून. आता ब्रेन आहे आपण म्हणतो, पण ब्रेन काय आपल्याला जाणवत नाही. नाही. ब्रेन कुठं आपल्याला जाणवतो आपला.
त्याच्यात काय चाललंय नाही ते सर. जाणवतं. पण ब्रेन कशाचा बनलाय आणि ते काय आहे, त्यातला जो ठोसपणा आहे, त्यातले जे सॉलिड सॉलिड जी त्याची अवस्था आहे ठोस, ती आपण नाही दाखवू शकत. पण त्याच्यात काय चाललंय ते आपल्याला जाणवतं, फील होतं, वेदना. तर आपण जेव्हा असं क्रमाक्रमानं आपण ते अनुभवत जातो, तर ह्या वेदना पण अशा पूर्ण अशा क्लिअर जाणवत नाही. त्याच्यातही गुंतागुंत आहे. तर हा सगळा आपला अभ्यासाचा विषय आहे. जे ठोस आहे ते जाणवत जरी नसलं तरी आपण ह्याच्यासारखं दुसरं, जसं आता आत्ताच्या बग्गीनुसार, घोड्यांच्या त्या बग्गीनुसार आपण रथाची कल्पना करतो मिलिंद राजाच्या, तसं आपण हम्म. एखादा मेंदू पडलेला असेल कुठं हम्म. अपघातात म्हणा, किंवा तुम्ही दवाखान्यात पाहिलाय किंवा काही चित्र पाहिलं, तर आपण म्हणतो हा हे असा असेल मेंदू. आपल्याला हम्म. दिसत नाही, पण हा असा असू शकतो. आता आपल्याला आतलं आपल्याला काहीच दिसत नाही. काही दिसत बाहेरचं नाही. जग आपल्याला सगळं दिसतंय, सगळं ऐकू येतंय. हम्म. गंध, चव, स्पर्श, आपली इंद्रिय बाहेरच्या जगाशी कनेक्टेड आहेत. ते आपल्याला सगळं हम्म. जाणवते, पण ज्याच्यात हे जाणवणं चालू आहे, ते हम्म. आतली गोष्ट नाही ना जाणवत. नाही जमत. ती कुठे जाणवते आपल्याला? आपण खातो, पचत, खातो, पाणी पितो, पचनक्रिया पण हालचाल जाणवते, किंवा काय उचकी जाणवेल का ढेकर जाणवेल, किंवा पाणी पिल्यावर गडगड जाणवेल सगळं. पण ते तो जो ध्वनी आहे, तो जो त्वचेचा स्पर्श आहे आतला, त्याच्यामुळे आपण काहीतरी आहे असं आपण म्हणतो. पण आपल्याला हम्म. सगळी पचनक्रिया नाही जाणवत ना, दिसत नाही. नाही जमत. त्यातल्या हालचाली आपल्याला जाणवतात, त्यातली गती आपल्याला जाणवते. म्हणून आपण सती गती याची सांगड घालून आपण हे सगळं अनुभवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून सती गतिशील आहे असं जे आपण म्हणतो जीवनाच्या 3 गाथामध्ये, त्याचा अर्थ असा आहे. तेव्हा जीवन कुठं स्थिर नाही, स्थिती नाही त्याला, हम्म. ते गतीच आहे. गतीच आहे. असं आपली प्रॅक्टिस चालू राहिली पाहिजे. म्हणून श्वासाच्या निमित्तानं कायच उतरायचं, जाणीवा, चित्त, विचार प्रक्रिया, पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श, चालणं, बसणं, उठणं, हम्म. झोपणं, बोलणं, कोणतीही क्रिया असो, त्या सगळ्याच्या संपर्कात आपल्याला राहता आलं पाहिजे. ते सकाळचा घडतात. अनुभव सांगतो सर. हा हा हा. मी रात्री झोपताना पण कनेक्ट होतो, आणि ज्यावेळेस 4ला उठलो तेव्हा मला कनेक्ट वाटलं होतं मला. मी स्वतःशी कनेक्ट आहे. किती वाजता झोपले तुम्ही? मी रात्री सर आपला व्हिडिओ ऐकत होतो मी, आपले वर्ग ऐकत, पण नंतर बंद केला आणि स्वतःला असे श्वास पाहत पाहत रात्री झोप लागली, आणि 4 वाजता उठलो, आणि त्यावेळेस मी कनेक्ट असल्यासारखं वाटत होतं मला. त्यावेळेस कनेक्ट असल्यासारखं वाटत होतं मला. 4 वाजता उठलो का कनेक्टेड दुसरे असतील. हा, विचार नाही अच्छा येता. अच्छा. हा, 4 वाजता पण मी भानावर असल्यासारखं वाटलं मी. हा. आणि हा. झोपले किती वाजता? झोपलो मी सर दहा, सर समजा 10 वाजता. 10 वाजता झोपले असतील. 10 सव्वा 10 वाजता झोपलो असा. हा, आणि सकाळी 4ला उठले. हा. त्यावेळेस सहा मी तास कनेक्ट वाटलो मला. हा. हा 6 तासाची हा. जी झोप आहे, हा. त्या झोपेमध्ये आपली मनोवस्था गाफील किंवा जागृत नव्हती. हम्म. आणि म्हणून त्या सहा जागृत नव्हतं. तासातलं काहीच आपल्याला जाणवत नाही. झोपण्याच्या आधी तुम्ही ते पण सतीचा अभ्यास करत होता म्हणून ते हा. थोडस ते जाणवलं. झोपी गेल्यावर ती जागृत अवस्था पण गेली, आणि 4 वाजता तुम्हाला जेव्हा जाग आली, तर हा. जागेमध्ये जागरूकता पण आली. हा. जागेनंतर जागरूकता आली, म्हणून ते 4 वाजता. म्हणजे बघा, असं चाललेलं आहे आपलं जीवन, असं चाललेलं आहे. हम्म. आपला गाफील अवस्था फार मोठी असते,
जी कळतच नाही काय चाललंय ते. आणि हम्म. आपण जेव्हा जागे असतो म्हणजे झोपलेले नसतो, तेव्हा पण आपण 100% जागे नसतो जणू काही. जेवढे आपण जागृत असतो तेवढेच आपण जागे आहोत असं वाटतं. बरोबर. नाहीतर झोप संपलेली आहे तरी आपली आतली झोप चालूच आहे जणू काय. गाफील अवस्था म्हणजे आतली झोप आहे. अगदी बरोबर सर. हा. आपण ज्यावेळेस जागा असतो तोपर्यंत आठवतं, पण एकदम आपण झोपले की मधला काळ आठवत नाही. पण नाही, आणि ज्यावेळेस जाग येते जाग झालेलं पण सगळं आठवत नाही. आणि जागे झाल्याच्या नंतर पुन्हा कनेक्ट होतो. हा, पण ते कनेक्टिव्हिटी हा. तुम्ही सतीचा तुम्ही अभ्यास करताय म्हणून, किंवा जेवढा हा. अभ्यास करता, जेवढे कनेक्टेड राहता स्वतःशी म्हणजे सतीमध्ये असता, जागृत असता, हम्म. तेवढं ते जाणवणार, त्यातलं काही आठवणार. हा. परंतु ते सगळाच काळ जागृतीचा नसतो, त्यामुळे सगळंच आपल्याला असं क्लिअर पुढे नाही नाही नाही. नाही आठवणार नाही. आठवत नाही. तर झोपेत तर झोप असतेच, पण जागेपणी पण हम्म. झोप असते. बरोबर. म्हणून दिवा स्वप्न त्याला शब्द आहे एक. म्हणून असं काही माणसं जागेपणी पण स्वप्न पाहतात. म्हणजे हम्म. आपण पण जागे असताना पण आपल्याला असं वाटतं हा इकडे गेलो तिकडे गेलो, आणि आपण दुसरंच काहीतरी करत असतो. आणि आपल्याला अचानक आठवतं आपण कुठेतरी गेलो, किंवा काहीतरी अशी तुलना आठवते. एखादी घटना घडली का आपण म्हणतो हा असंच ते त्यावेळेला घडलं होतं, किंवा आमच्या माणसाच्या बाबतीत घडलेलं होतं, किंवा माझ्या बाबतीत घडलेलं होतं. आणि आत्ताची घटना त्याच्याशी आपण कनेक्ट होतो आत्ताच्या घटनेमुळे. आणि ते सगळं अजागृतपणे ते चाललेलं असतं डोक्यामध्ये, त्याचं भानही नसतं. असं ते मनाचं कार्य असं चाललेलं आहे. हे सगळं चर्चेचा मुख्य मुद्दा काय? मनाचं कार्य अशा पद्धतीनं चाललेलं असतं, आणि त्याचं आपल्याला भान पाहिजे. तर आपण प्रॅक्टिस करतो तर काही भान येतं, काही जातं, बरंचसं जातं, थोडं येतं, असं पण आहे. बरोबर. तर हे अपडाऊन काही दिवस चालू राहणार. प्रॅक्टिस चालू ठेवायची. प्रॅक्टिस कधीही बंद पडू द्यायची नाही. किमान जागेपणी तरी. हम्म. किमान सर एक जागेपणी तरी. आणि झोपेमध्ये काय होईल तो नंतरचा प्रश्न आहे. आपली आपली जागृती जर, आपली सती जर झोपेत शिरली, हम्म. तर ती जागृत झोप असणार आहे. पण ते काय ते अगदी काय बरोबर. तर्क नाही करता येणार, त्याचा अंदाज नाही करता येणार काय होईल ते. म्हणून म्हणतात बुद्ध कधी अशी पूर्ण झोपेत म्हणजे गाफील झोप आहे त्यांची, असं कधी. ती त्यांची झोपही जागृत असायची, आणि ती पण काय असं म्हणतात 2-3 तासाचीच होती त्यांची. ती झोप नाही, त्याला विश्रांती म्हणता येईल. म्हणून संपूर्ण जागृतचा अर्थ काय होतो? अखंड जागृती आहे. सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत, अखंड जागृत. आणि विश्रांतीचा पण जो काळ आहे तो जागृतीतलीच विश्रांती आहे ती. पण आपण त्याचा तर्क नाही करू शकत, अंदाज नाही लावू शकत. ते आपल्याला तिथं पोहोचायला किती वेळ लागेल माहिती नाही, पण प्रयत्न करत राहायचा आपला. तर 8:51 झालेले आहेत. आज आपला सगळा जो ही जी कार्यशाळा आहे, ती आता बघा, ही आपण कार्यच करतोय, आहे का नाही? आपल्या मनावर कार्य करतोय, प्रॅक्टिकली बोलून पण आपण जणू काही त्याच्यात शिरतोय आपण. तर आपली कार्यशाळा चर्चात्मकच झाली जास्त. आणि ही पण एक चांगली पद्धती आहे, नाही का? पद्धत आहे आपल्या हे करण्याची. तर एक मुद्दा होता. हा, बोला. प्रॅक्टिस. हॅलो. हा, बोला ना, बोला बोला. हा सर, एक मागच्या सत्रामध्ये आपला एक मुद्दा असा आला होता की गती थांबली की आपल्याला एक स्थिरता येते एक प्रकारची. हम्म. म्हणजे गती थांबली की स्थिरता येते समजा, किंवा तो एकाच ठिकाणी स्थिर ती झाल्यासारखं आहे. थांबली, थांबली की म्हणजे गती, हा गती नस हा गती नाहीये समजा. हा गती नाही गती, असं कधीच होऊ शकत अच्छा. म्हणजे नाही. गती नाही म्हणजे स्थिरता आली असे. नाही, म्हणजे होऊ शकतं मी. गतीमध्ये पण स्थिरता असते. म्हणजे हा. गती बरोबर चित्त वाहवत नाही जात, असा त्याचा अर्थ आहे.
हा, म्हणजे मी त्याला काहीतरी भान चुकीचं असतं आहे. की हा ही गती आहे, पण ते त्याच्यामध्ये वाहत नाही जात. त्यामुळे हं, गती गती नाही असं कधी, जीवन गती आहे. जीवन हीच गती आहे ना. काय स्थिर आहे सांगा, कोणती अच्छा. गोष्ट स्थिर आहे? हं. कोणती गोष्ट स्थिर आहे? ग- आपली हा, सतत गती हालचाल कमी. चाललेली आहे बघा. आता तुमचं हं, सगळं, आता हं, तुम्ही, तुमचा चेहरा दिसतोय मला इथे, त्या चेहऱ्यावर पण अनेक हालचाली आहेत. हं, त्या चेहऱ्यावरच अनेक हालचाली आहेत. तुमची आता त्याच्या खाली माझ्या, तुमच्या खांद्याच्या खाली मला काही दिसत नाही, पण हा खाली पण हालचाली असणार म्हणून तुमचं वर हालतंय. तर हं, तुमच्या इकडे तिकडे पाहताय तुम्ही. हे बाहेरचं झालं. हं. आतमध्ये काय स्थिर आहे? आपलं बोलणं चालू आहे, काय ते. हो. आनापान चालू आहे, हं, फुफ्फुसाची हालचाल चालू आहे, पोटाची हालचाल चालू आहे, पाठ पण त्याच्यावर म्हणजे धड धड हे करते, आकुंचन प्रसरण पावते सतत, नॉनस्टॉप. तर आणि विज्ञानाच्या भाषेत पेशी निर्माण होत आहेत, पेशी नष्ट होत आहेत. ते तर ते आणखीनच तर आतली गोष्ट आहे. सूक्ष्म. म्हणजे बघा, आपल्याला अजून आतलं माहिती आहे, पण बाहेरचं नाही लक्षात. म्हणजे कारण काय, आपण त्याच्याविषयी तर्क करतो, त्याच्याविषयी माहित नाही आपल्याला. हं, पेशी कशाला म्हणतात आपल्यातल्या पेशी हा, काय हा. करतात आपल्याला नाही माहित. एखादा हं, मायक्रोस्कोप खाली, सूक्ष्मदर्शक यंत्राखाली एखादा पाहू शकतो का ह्या पेशी अशा अशा पळापळ करतात, है ना. ज्या पांढऱ्या पेशी असतील किंवा त्या हं, तांबड्या पेशी असतील, हं, त्या हं, काही पळापळ करतात, त्याला त्या सूक्ष्मदर्शक यंत्राखाली म्हणा, किंवा ज्या जे काय आता यंत्र आहेत हं, त्याच्यात ते दिसतं, परंतु ते आपलं नसतंय. हं, आपलं पण काही गोष्टी, आता मी परवा जेव्हा ते स्टोनचा मला प्रॉब्लेम झाला, तर ते जे काय स्कॅन करत होते सोनोग्राफीमध्ये, तर ती जी हालचाल ती मला माझी पाहायला, माझं म्हणजे ते कॅमेरा असा इकडे लावला होता त्यांनी, स्क्रीन इकडे होतं त्यामुळं, आणि मी आता हं, झोपलो हं. होतो, स्क्रीन इकडे होतं, तर त्या हालचाली मला पाहता नाही आल्या. पण माझ्या आधीचा जो पेशंट होता त्याचं मला पाहता आलं ती हालचाल. आता मग मी पण पाहू शकतो समजा, पण आता ते मी काय त्याला म्हटलं नाही, मला ते पाहायचे तर काय समोर आरसा द्या, किंवा काय, मी उठू तर शकत नव्हतं, कारण ते तर हे चाललेलं होतं, त्यांचं स्कॅनिंग चाललं होतं, ते यंत्र फिरवत होते. आतमध्ये हालचाली चालू आहेत, डोक्यापासून पायापर्यंत. त्यामुळे स्थितिशील असं काहीच नाही, सगळं गतीच आहे. त्यालाच अनित्यता म्हटलेलं आहे. अनित्य, नित्य म्हणजे सगळ्या. स्थिर, हं, स्थितिशील. स्थिर. हा, हा, हा. अनित्य, ते अनित्य म्हणजे गती पण आहे, अनित्य म्हणजे इम्परमनंट पण आहे. नित्य म्हणजे परमनंट, आणि अनित्य म्हणजे इम्परमनंट. पण त्याला गतीच्या भाषेत जर पाहिलं, तर जे जे इम्परमनंट आहे ते गतिशीलच आहे, म्हणूनच इम्परमनंट आहे, कारण त्याची सर, स्थिती नाही राहत. गतीशी जर आपण असं एकरूप राहिलो, तर ती सुद्धा एक स्थिरता असू शकते का? हा, म्हणजे नाही, ते ते गतीची ते एक मनाचं प्रशिक्षण आहे. ते हा. ते ते मनाचं असं प्रशिक्षण आहे. म्हणून आपण आता समजा नदी घ्या, किंवा हं, हं, तुमचं हं, उडणारं विमान घ्या. तिथं खूप वेगानं समजा, आता जसं मुंबईमध्ये फार असे जवळून विमान पाहायला मिळतं, तर ते विमानाची तुम्ही गती पाहू शकता, विमानाची स्थिती नाही पाहू शकत, पण विमानाची गती पाहू शकता. विमानाची स्थिती तुमच्या विमानतळावर असेल, परंतु वरती जी आहे ती विमानाची स्थिती नाही, ती ती स्थिती असेल, पण गतिशील स्थिती आहे. हं, तसं आपलं जे आतमध्ये चाललेलं आहे ती गतिशील स्थिती आहे, पण ती स्थिती अशी स्टॅटिक नाही, स्थिर नाही, स्थिर स्थिती नाही, ती गतिशील स्थिती आहे, अवस्था आहे, अवस्था आहे ती. ती सतीमुळे, भानामुळे आपल्याला ती आतली अवस्था ती जाणवू शकते. आता काही गोष्टी समजावून सांगणं फार कठीण आहे. जी कट गोष्ट जे लोक प्रॅक्टिस करतात त्यांना हे मी काय म्हणतोय लक्षात येईल. हं, ते प्रॅक्टिसनच लक्षात येणार आहे. बरोबर. हा, त्याचं कधी कधी स्पष्टीकरण करणं फार हा, कठीण म्हणजे असतं, आणि म्हणूनच आपण आता हे
सतीचे सत्र इतके वर्ष घेतो. अजूनही जुने लोक जे आता 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष संपर्कात आहेत. त्यातले आता अनिल एक आहेत, आणखीन आता अशोक मस्के त्यांच्या नंतरचे आहेत, पण ते पण जुने आहेत. तुम्ही आहेत, सुनंद आहे, संदीप त्रिभुवन. आता त्यांच्याशी मला खूप असं डीप ह्या प्रॅक्टिकल चर्चा नाही झाली त्यांच्याशी. किंवा जुने यातले राजेश कुमार आहेत दिल्लीचे, किंवा भारती आहेत, दिवसे आहेत. हे लोक सगळे अनुभव घेतलेले लोक आहेत, परंतु तरी पण त्यांना असं ते असं माझ्यापर्यंत पोहोचत नाही की त्यांना गती सापडली. सापडेल, सापडणार आहे, गती सापडली, स्थिती पटकन दिसते, सापडते. गती जाणवण्याची गोष्ट आहे. स्थिती ही दिसण्याची, ऐकण्याची पण नसते, दिसण्याची स्थिती आहे. आणि ती पण स्थिती मोमेंटरी आहे, म्हणजे क्षणिक आहे. क्षण दिसतो, स्थिती नाही दिसत, वगैरे वगैरे. आता खूप माझ्या डोक्यात ते व्हायला लागलेलं आहे, काही विषय फिरायला लागलेला आहे, आणि तो मी सतीनेच पाहतोय, म्हणून तसं मी बोलत चाललोय. काही विषय तुमच्या लक्षात पण आला नसेल, निसटला असेल, पण मी काय म्हणतो ते समजून घ्या फक्त. तर थांबूया का आपण? हो हो, थांबूया सर. आज आपली चर्चा चांगली झाली, सगळ्यांना धन्यवाद देतो. त्रिभुवन सर, संदीप सर, काय बोलायचे का तुम्हाला जाता जाता? केला इशारा जाता जाता. कारण संदीप त्रिभुवन चांगला अभ्यास करतात, चिंतन करतात, पण त्यांना नियमित येता येत नाही आपल्या सत्रांमध्ये. त्यांचं कामाचं स्वरूप वेगळं आहे, त्यांचा वर्षावासही चालू असेल. बोला सर, त्रिभुवन सर. हो हो सर, वर्षावास चालू आहे. हा, काय चालू आहे? वर्षावास चालू आहे. आणि अच्छा, मग तुम्ही कार्यक्रमात आहात का तिथे? नाही नाही, झाला आता हा कार्यक्रम झाला, हा हा, मग मी जॉईन झालो. अच्छा, बरं. चालेल त्यामुळे चालेल, तुम्ही ठीक आता आहे. अर्ध्याच्या वर चर्चा ऐकली नाही तुम्ही. हो हो, थोडंसं मिस झालं माझं. हा मी मेसेज उशिरा पाहिला त्याच्यामुळे. हा हा, तर ठीक आहे. हे सगळं रेकॉर्डिंग झालेलं आहे अगदी शेवटपर्यंत, स्टार्ट टू एंड. हे आपल्याला नंतर ऐकता येईल. तर जय भीम, नमो बुद्धाय सगळ्यांना. जय भीम सर. जय भीम.